सर्वांना नमस्कार. पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लकी विद्या मंदिर या प्रांगणातील विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि विचारमंचाच्या समोर असणाऱ्यांना सर्वांना नमस्कार. शब्द जेव्हा वनवा होतो तेव्हा समाज पेटतो विचाराने, आणि कविता जेव्हा गारवा बनते तेव्हा माणूस माणूस म्हणून जगू लागतो. आज महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात ज्यांचं नाव वादळासारखं घोंगावत आहे, तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेले कवितेच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन, परिवर्तन आणि ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते, गझलकार व आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणारे आदरणीय सन्माननीय प्राध्यापक श्री अनंत विठ्ठल राऊत सर हे आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ही आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब. तेव्हा सर्वप्रथम त्यांचे आपल्या प्रशालेच्या आणि संस्थेच्या आपणा सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्र हो, मराठी साहित्य विश्वात लोकाश्रयाच्या बाबतीत विक्रम नोंदवणाऱ्या त्यांच्या कविता मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा भोंगा वाजलाय तुझ्या गावावरून, आणि आता अलीकडेच गाजलेली जीव कंटाळला यार शहराकडे, चलना यार गावाकडे, चलना गावाकडे. आणि अशा कवितांच्या बरोबरच अनेक डोळ्यात ज्यांच्या अश्रू आणून वृद्धाश्रमात ज्यांनी आपल्या आईवडिलांना पाठवलं, त्यांनी पुन्हा एकदा या सरांच्या कवितांच्यामुळे आपल्या आईवडिलांना आपापल्या घरी आणलेले उदाहरणं प्रचंड आपल्याला बघायला मिळतात, पाहायला मिळतात. अशा त्यांच्या अनेक कविता, त्यांचे शब्द मनोरंजनच नाही तर प्रबोधन आणि परिवर्तन करत आहेत, ऊर्जा देत आहेत. समाज माणसाला हादरवून सोडणाऱ्या जिवंत अनुभूती आहेत. साहित्याच्या एवढ्या प्रचंड शिखरावर असतानाही त्यांनी मातीशी घट्ट नाळ जपणारं जे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर उपस्थित आहेत ते आदरणीय अनंत राऊत सर. त्यांचा जन्म मित्र हो विदर्भातील अकोला जिल्ह्यातील व्याळा तालुका बाळापूर या ठिकाणी झाला. वडील पोस्टमन, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात राबून लेकरांना शिकवणारी आई. अशा साध्या पण संघर्षपूर्ण अशा कुटुंबातून घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे सर. सरांचं शिक्षण पाहिलं तर एक एमटेक इंजिनिअरिंग झालेले सर 8 वर्षाची चांगली त्यांनी पगाराची नोकरी केली. ती सुरक्षित असणारी सोडून त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ समाज प्रबोधनासाठी वाहून घेतलं, आणि म्हणूनच ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी मित्र उपस्थित आहेत. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आपला संघर्ष हा आपलाच असतो, परिस्थितीला दोष न देता संघर्षाचा आनंद घेत इमानदारीनं यशाची शिखरं गाठली पाहिजेत. अशा या व्यक्तिमत्वानं अगदी अल्पावधीतच अनेक पुरस्कार, सन्मान मोठ्या पदावरती थांबून त्यांनी या ठिकाणी मिळवलेले आहे. अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी घोषवलेलं आहे. त्यापैकी भरपूर असे शेकडो पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्षपद कविता असतील किंवा व्याख्याने असतील त्याचं घोषवलेलं आहे. शेवटी मित्र हो, एवढेच मी या ठिकाणी सांगतो की असलेल्या पैशाची दुप्पट कोणीही करतो, शून्यातून विश्व निर्माण करतो तो माणूस, दुःखाच्या छाताडावर आनंदाचं घर बांधतो, आणि मेल्यावरही लोकांच्या हृदयात नांदतो तो खरा माणूस. अशा या बहुआयामी प्रेरणादायी शब्द साधक व्यक्तिमत्वाचं आज आपल्या या प्रांगणामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि अशा या सर्वांच्या आपल्या ज्या गौरवाच्या अनुभूती आहेत त्या आपल्या सर्वांच्याच मनात या ठिकाणी दाटलेल्या आहेत. त्यांची 2 मिनिटात ओळख ही होऊ शकत नाही. ज्यांनी प्रबोधनाला आयुष्यभर वाहून घेतलेलं आहे त्यांची ओळख ही होऊ शकत नाही. तरी सुद्धा वेळेचं भान राखून मी या ठिकाणी थांबतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला